मी प्राध्यापक डॉक्टर विनोद शिंदे बरेच एकदा आपल्यासमोर एक इंटरेस्टिंग एज्युकेशनल ट्युटोरियल घेऊन आलेला आहे. आज आपण या ट्युटोरियलमध्ये पर्यटन याविषयी म्हणजे टूर पॅकेजच्या प्रकाराविषयी चर्चा करणार आहोत. टूर पॅकेज म्हणजे पर्यटनाच्या ज्या सहाय्यभूत सेवा सुविधा आहेत त्यांचे एकत्रित सूची. असे हे टूर पॅकेज प्रामुख्याने टूर व्यावसायिक डेव्हलप करत असतात, विकसित करत असतात. सर्वप्रथम टूर पॅकेज हे थॉमस कुक यांनी 1881 USA संघटित सहल किंवा टूर आयोजित करून केली आणि त्यानंतर त्यांनी युरोप, स्पेन अशा ठिकाणी, इटाली अशा देशामध्ये टूर पॅकेजचं आयोजन करून यशस्वीरित्या आयोजित केलं आणि त्यानंतर टूर पॅकेज ही लोकप्रिय होत गेली आपल्या देशात. म्हणूनच थॉमस कुक यांना टूर पॅकेजचे जनक असे संबोधतात. आज घडीला 94 देशामध्ये त्यांची शाखा असलेल्या आपल्याला दिसतात. अशा या टूर पॅकेज आपण या ठिकाणी प्रकार याविषयी चर्चा करणार आहोत. मी या टूर पॅकेजचे 2 प्रकारात विभागणी केलेली आहे, प्रमुख आणि 2. पहिला आहे देशांतर्गत टूर पॅकेज आणि दुसरा आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज. लक्षात घ्या, हा इंटरेस्टिंग विषय आहे, लक्ष करून ऐकणं गरजेचं आहे आणि करिअरच्या दृष्टिकोनातून देखील हा विषय महत्त्वपूर्ण आहे. तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे 2 टूर पॅकेजचे प्रकार आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम देशांतर्गत टूर पॅकेज म्हणजेच देशांतर्गत आपण डोमेस्टिक टूर पॅकेज असे त्याला म्हणू शकतो. या डोमेस्टिक किंवा देशांतर्गत टूर पॅकेजमध्ये परत 3 प्रकारामध्ये याचे प्रकार विभागलेले. जसं शॉर्ट टर्म टूर पॅकेज, कमी कालावधीसाठीचा ज्या टूर आहेत त्या शॉर्ट टर्ममध्ये आपण समावेश करणार आहोत. त्यानंतर लॉंग टर्म टूर पॅकेज, जे टूर 1 आठवडा ते 1 महिन्याच्या जास्तीच्या कालावधीच्या असणार आहेत त्या सर्व लॉंग टूर या टूर पॅकेजमध्ये आपण समावेश करणार आहोत. आणि त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे देशांतर्गत टूर पॅकेजमधला स्पेशल टूर पॅकेजेस. तर अशा या 3 प्रकारावरती 1 बाय 1 आपण चर्चा करू. सर्वप्रथम शॉर्ट टूर पॅकेज. ज्या टूर पॅकेज या 1 दिवस ते 4 दिवसाच्या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या असतात अशा टूर पॅकेजला शॉर्ट टूर पॅकेज असं संबोधलं जातं. याचं बघा ड्युरेशन खूप कमी आहे, 1 दिवस ते 4 दिवसाच्या मध्ये हे टूर आयोजित करण्यात आलेले असते. त्या टूरला शॉर्ट टर्म टूर असं समजलं जातं किंवा शॉर्ट टर्म टूर पॅकेज असं समजलं जातं. या टूर पॅकेजमध्ये निश्चित स्वरूपातून जवळचे पर्यटन स्थळ जे आहेत त्या पर्यटन स्थळांना प्राधान्य देण्यात आलेलं असतं. की शॉर्टमध्ये आपल्याला जाऊन यायचं आहे विरंगुळा म्हणून दैनंदिन जीवनातील कंटाळवाणं आपलं जे काही काम आहे, रुटीन काम आहे ते करून आपल्याला कंटाळा आलेला आहे, तर अशा टूर पॅकेज निश्चित स्वरूपातून आयोजित करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. की 4 दिवसाची टूर पॅकेज महाबळेश्वर, उटी, मनाली हे अशा 3-4 दिवसाच्या पॅकेजेस देण्यात आलेले असतात. 4 डे 5 नाईट्स असं त्याचं आयोजन करण्यात आलेलं असतं आणि मग ते शॉर्टमध्ये आपल्याला जाऊन येतं. म्हणजे जवळचं पर्यटन स्थळ हे यासाठी निश्चित स्वरूपातून निवडलं जातं. जो या पर्यटन स्थळासाठी किंवा या शॉर्ट टर्मच्या पॅकेजसाठी जो खर्च आहे तो कमी स्वरूपातून असतो. कमी खर्च निश्चित स्वरूपातून असलेला आपला दिसून इथं दुसऱ्या पर्यटनाला जर जायचं असेल तर त्यापेक्षा हा खर्च खूपच कमी आलेला दिसून येतो. म्हणून ही टूर पॅकेजेस सर्व समावेशक असतात. सर्व उत्पन्न घटकातील जे घटक आहेत त्या घटकासाठी हे टूर पॅकेजेस आयोजित करण्यात आलेले असतात. वाजवी दर 8 ते 10 हजार, 5-7 हजार असे याचे चार्जेस असतात आणि या चार्जेसमध्ये हे सहलीचं आयोजन करण्यात आलेलं असतं. म्हणजेच की सर्व उत्पन्न घटकातील जे घटक आहेत त्यांना सामावून घेण्याचं काम हे टूर पॅकेज करण्यात आलेलं असतं. त्याची जी उपलब्धता आहे किंवा याची जी काही सहजता आहे सहजपणे आयोजित करण्यात आलेलं असतं. जास्त नियोजन करण्याची आवश्यकता नाही. 3-4 दिवस जायचं आहे तर आपण आपल्या दैनंदिन जीवनातून 3-4 दिवस वेळ काढू शकतो आणि ही सहल आपण निश्चित स्वरूपातून करू शकतो. यानंतर याची जी अंमलबजावणी ती त्वरित अंमलबजावणी होत असलेली आपल्याला दिसून येते.
लगेच आता वाटलं की बाबा सध्या तरी कोविडमुळं आपण घराच्या बाहेर निघू शकत नाही, पण ही परिस्थिती सुधारल्याने वाटलं की आपण आता दैनंदिन जीवनामध्ये आपण व्यस्त होतो आणि त्यातून आपला विरंगुळा पाहिजे, कुठेतरी चेंज पाहिजे, तर आपण अशा टूरला जाऊ शकतो आणि आपण ताजेतवाने होऊ शकतो. आपले जे दैनंदिन जीवन आपल्याला जगायचं आहे, वेगवेगळे कार्य करायचे आहेत, त्यासाठी आपण ताजेतवाने होण्यासाठी अशा टूर हे खूप महत्त्वाचे. म्हणून त्वरित अंमलबजावणी अशा शॉर्ट ज्या टूर पॅकेज आहेत त्याची पूर्तता करते. म्हणून हे टूर पॅकेज खूप फेमस झालेले आहे. त्यानंतर लॉंग टूर पॅकेज दुसरा जो प्रकार आहे देशांतर्गत टूर पॅकेजचा, त्याचा कालावधी 1 आठवडा ते त्याच्या पुढचा असू शकतो. मग 2 आठवडे 3 आठवडे, काही काही टूर पॅकेज महिन्याभराचे असतात, लॉंग टूर असतात. खूप निवांतपणे वेळ ज्यांना घालवायचा आहे अशा घटकासाठी हे टूर आयोजित करण्यात आलेले असतात. हे देखील एक खूप प्रसिद्ध असं टूर पॅकेज असलेलं आपल्याला दिसून येतं. तर या पर्यटन स्थळामध्ये विशेष असे पर्यटन स्थळाचं पाहण्यासाठी नियोजन करण्यात आलेलं असतं. तसं आपण शॉर्ट टर्ममध्ये पाहिलं की जवळचं पर्यटन स्थळ हे प्राधान्याने पाहिलं जातं. तर या लॉंग टूरमध्ये विशेष असं पर्यटन स्थळ पाहण्याचं काम करण्यात येत असतं. हे जे पर्यटन आहे किंवा हे लॉंग टर्मचं जे टूर पॅकेज आहे ते खर्चिक असतं. निश्चित स्वरूपातून कालावधी जास्त असतो, दूरचं पर्यटन स्थळ असतं, जास्त दिवस स्टे असतो, यामुळं हे पर्यटन जे आहे ते खर्चिक असलेलं दिसतं. त्यानंतर हे जे पर्यटन पॅकेज आहे, टूर पॅकेज आहे, ते मध्यमवर्गीय किंवा उच्च वर्गीय यांच्यासाठीच असलेलं प्रामुख्याने दिसून येतं. कारण खर्चिक असल्या कारणामुळे जो कमी उत्पन्न घटक आहे त्यांच्यासाठी हे तितकंसं उपयुक्त नसलेलं आपल्याला दिसून येतं. याची जी अंमलबजावणी आहे ती नियोजनबद्ध अंमलबजावणी आपल्याला असलेली दिसून येते. कारण ज्या दिवसाच्या टूरवरती जायचं आहे तर त्याचं नियोजन आपल्याला अगोदरपासून करावं लागतं. कारण आपल्या व्यवसायातून आपल्याला 8-10 दिवस 15 दिवस जर वेळ काढायचा असेल तर त्याचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्याला रेडिओची व्यवस्था करावी लागते, कारण व्यवसाय असेल तर व्यवसाय पण घेऊन चालत नसतं. किंवा आपल्याला ज्या काय आपलं करिअर आहे त्यातून आपल्याला वेळ काढावं लागतं. नियोजन जर आपलं जॉब असेल तर त्यासाठीच ॲप्लिकेशन देऊन ठेवावं लागतं, तिथून सुट्टी घ्यावी लागते. असं नियोजन आपल्याला विशेष स्वरूपातून करणं गरजेचं आहे. त्यानंतर याची नियोजनबद्ध अंमलबजावणी करता येते किंवा करावी लागत असते. त्वरित जसं शॉर्ट टर्मचं आपण पाहिलं आहे, त्वरित अंमलबजावणी मनात आलं किंवा चला आपण शॉर्ट टर्म 1 दिवसाची टूर पॅकेज आपल्याला करून घ्यायची किंवा घ्यावायचं आहे तर आपण इझी सॅटर्डे संडे एकत्र करून जाऊन येता येते. पण हे लॉंग टूरचं जे पॅकेज आहे तर ते घ्यायचं असेल तर त्याची खर्चाची तरतूद करावी लागते, वेळेचं नियोजन करावं लागतं, बऱ्याच गोष्टीचं नियोजन करावं लागत असतं. फॅमिली मेंबरच्या सर्व गोष्टी आपण नियोजित कराव्या लागत असतात. त्यांना सोबत घ्यायचं असेल तर त्यांचे सर्व रुटीन आहे ते सर्व आपल्याला पाहावे लागतात. तर असं हे नियोजनबद्ध आपल्याला दिसून. त्यानंतर स्पेशल टूरमध्ये लहान मुलांच्या सहली जे चाइल्ड आहेत किंवा जे किड्स आहेत 10 वर्षापर्यंतचे 12 वर्षापर्यंतचे असे जे लहान मुलं आहेत त्यांच्या विशेष सहली आयोजित करण्यात आलेल्या असतात. त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, मग त्यांचं मनोरंजनाचे साधनं वेगळे आहेत. त्या सर्वांचं एकत्रित पॅकेज यामध्ये देण्यात आलेलं असतं. त्यानंतर शाळा महाविद्यालयांच्या सहली आपण मागच्याच 2 वर्षापासून चौधरी यात्रा कंपनी मार्फत आपल्या महाविद्यालयाची टूर आपण आयोजित करतो. त्यांनी पॅकेज देतात बघा आपल्याला की कोणत्या ठिकाणी जायचं आहे आपण त्यांना सांगितलं तर ते पॅकेज बनवून देतात की सर्व गोष्टी मग त्यामध्ये आल्या. तसंच आपण सांगितल्यानंतर त्यांनी पॅकेज बनवून देतात किंवा मग त्यांचे पॅकेजेस असतात, त्या पॅकेजेसला आपल्याला हायर करायचे असतात आणि त्यामध्ये समावेश करायचा असतो. म्हणून शाळा महाविद्यालयाच्या सहली त्या देखील स्पेशल सहली खूप प्रसिद्ध असलेल्या दिसून येतात. त्यानंतर हनीमून, न्यूली कपल जे आहेत, न्यूली मॅरिड जे आहेत त्यांच्यासाठी अशा हनीमून सहलींचं आयोजन करण्यात आलेलं असतं. ही स्पेशल टूर आहे आणि ही खूप प्रसिद्ध असलेली सहल पॅकेज असलेलं दिसून येतं. त्यानंतर महिलांसाठी विशेष टूर जसं केसरी टूर मी सांगितलेला आहे किंवा विनाट वर्ल्डच्या विशेषतः पेपरमध्ये वाचण्यात येतं किंवा त्याबद्दलची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली असते, जाहिरात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली असते. बऱ्याच वेळेस वाचण्यात येतं विना वर्ल्डविषयी
आणि त्यांच्या महिला विशेष टूरविषयी तर अशा आयोजित करण्यात आलेल्या असतात. सुहास बंदेकर जे ॲक्टर आहेत आणि खूप फेमस आहेत, विशेषतः मराठी चॅनलवरती ते प्रसिद्ध असल्या कारणामुळं त्यांना भाऊजी म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राची. मग अशा भाऊजीसोबत जाण्याला सर्वच महिलांचे एक आकर्षक असतं किंवा प्रथम प्राधान्य असतं. म्हणून अशा महिलांसाठीच्या विशेष टूर आयोजित करण्यात आलेल्या असतात. त्यानंतर धाडसी टूर ज्या निश्चित स्वरूपातून ट्रॅकिंग असते त्यामध्ये किंवा मग वेगवेगळ्या बाईक्स असतात, वेगवेगळ्या वाहनांचे त्यामध्ये समावेश करण्यात आलेला असतो किंवा धाडस त्या ठिकाणी यंगस्टरसाठी अशा सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आपल्या प्रामुख्याने दिसतं. त्यानंतर चारधाम यात्रा जे सिनियर सिटीजन आहे, वयोवृद्ध आहे किंवा जे धार्मिक स्वभावाचे व्यक्ती आहे, नागरिक आहेत, त्यांच्यासाठी चारधाम यात्रा आयोजित करण्यात आलेलं दिसून येतं. आणि त्यासाठी निश्चित स्वरूपातून चौधरी यात्रा कंपनी ही आपल्याकडे प्रसिद्ध आहे. चारधाम यात्रा आयोजित करण्यासाठी सर्वच जण करतात, पण आपल्याकडे चौधरी यात्रा कंपनी ही त्या दृष्टिकोनातून स्पेशलिस्ट समजली. त्यानंतर स्थानावरून जे पर्यटन स्थळ आहेत त्याच्यावरून स्पेशलिटी ठरवण्यात आलेली असते. जसं केरळ स्पेशल, मनाली स्पेशल, काश्मीर स्पेशल किंवा थायलंड, अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या स्थळावरून पर्यटन स्थळावरून, गोवा स्पेशल, अशा स्थळावरून टूर पॅकेज आयोजित करण्यात आलेले असतात. त्याला स्पेशल टूर पॅकेज असं सांगितलं. तर अशा प्रकारे आपण देशांतर्गत टूर पॅकेजविषयी चर्चा केलेली आहे. तिन्ही प्रकारचे शॉर्ट टर्म टूर पॅकेज, लॉंग टर्म टूर पॅकेज, स्पेशल टूर पॅकेज. आता आपण आंतरराष्ट्रीय टूर पॅकेजवरती चर्चा करणार. तर आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज म्हणजे आंतरराष्ट्रीय आपल्या देशाच्या सीमा ओलांडून ज्या टूर्स आयोजित करण्यात आलेलं असतं आणि असं जे पॅकेज असतं त्या पॅकेजला आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज, इंटरनॅशनल टूर पॅकेज असं. हे जे टूर पॅकेज आहे कमीत कमी 15 दिवसाचं असतं, कारण आंतरराष्ट्रीय स्वरूपातून यायचं असेल तर आपल्याला जास्त वेळ देणं गरजेचं असतं. म्हणून याचा कालावधी जो आहे तो कमीत कमी 15 दिवस नाही, जास्तीत जास्त ती त्या टूरवरती डिपेंडेंट आपल्याला दिसून. त्यानंतर जे पर्यटन स्थळ आहे ते विशेषत्व असतं. जसं आपण पाहिले शॉर्ट टर्ममध्ये जवळचं पर्यटन स्थळ, लॉंग टर्ममध्ये जे आहे ते विशेष असं पर्यटन स्थळ गोवा असेल आणि यामध्ये जे पर्यटन स्थळ असणार आहे ते विशेष असणार आहे. जसं आपण युरोप आहे किंवा मग पर्यटन करण्यासाठी निश्चित स्वरूपातून वेगवेगळे जे देश आहेत, थायलंड आहे किंवा इजिप्त आहे प्रामुख्यानं, पिरॅमिड्स तिथले फेमस आहे किंवा इजिप्तची प्रामुख्यानं पर्यटन स्थळ खूप आकर्षक असे आहे. तिथली इकॉनॉमी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटकावरती अवलंबून आहे. तर असे विशेषत्व असे पर्यटन स्थळ यामध्ये समावेश करण्यात आलेले असतात. त्यानंतर मोठ्या प्रमाणात याचा खर्च असतो. हे जे सहली असणार आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे याचा खर्च हा निश्चित स्वरूपातून मोठ्या प्रमाणात असतो. जर मध्यमवर्गीय जायचं असेल तर त्या पैशाचं नियोजन 2-3 वर्ष त्यांना करावं लागतं, कारण काही लाखामध्ये हे पॅकेजेस असतात. म्हणून हे खर्च नियोजन करत आपल्याला करणं गरजेचं आहे. उच्चवर्गीयाचं ठीक आहे, त्याच्याकडे पैसा असतो तरी निश्चित स्वरूपातून त्या सहलीला सहजपणे जाऊ शकतात. पण मध्यमवर्गीय असतील किंवा मग इतर घटक असतील त्यांना या टूरसाठी पैशाची तरतूद करावी लागत असते. त्यानंतर हे प्रामुख्यानं टूर पॅकेज हे उच्च वर्गीयासाठी किंवा उच्च उत्पन्न घटकासाठी किंवा त्यांना समोर ठेवून बनवण्यात आले असतं. लक्झरियसनेस यामध्ये खूप मोठ्या स्वरूपातून असतं. आरामदायी सेवासुविधा असतात आणि त्या आरामदायी सेवासुविधा असणं म्हणजे स्तरशिक असतं. 5 स्टार हॉटेलचा समावेश असतो. याचा वापर मोठ्या प्रमाणात त्या टूर पॅकेजमध्ये करण्यात आलेला असतो. त्यामुळं या टूर पॅकेज या खर्चिक बनतात आणि खर्च प्रामुख्याने उच्चवर्गीयच करू शकतात. यानंतर या टूर पॅकेज या नियोजनबद्ध अंमलबजावणी याची करण्यात आलेली असते आणि आपल्याला देखील या टूरला जायचं असेल तर नियोजन हे प्रामुख्याने करावं लागतं. कारण आपल्याकडे आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठीचा पासपोर्ट, विजा असणं गरजेचं आहे. विजा मिळवणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पैशाचं नियोजन करणं
आलं आणि परत आपलं जे की दैनंदिन व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यातून आपल्याला वेळेवर मिळवणं असेल किंवा त्यातून सुट्टी मिळवणं असेल, असं नियोजनबद्ध आखणी आपल्याला करावी. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.